नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत आपल्या अंगणामध्ये कोणती कमीत कमी 5 झाडे असावीत जे अत्यंत शुभ आहेत त्याच्याविषयीचा आजचा माझा व्हिडिओ असणार आहे। आणि खरंच झाडं असणं फार गरजेचं आहे, कारण बघा प्रत्येकाला तर टेन्शन असणार, असं क्वचितच असतील एवढ्याशा लहान मुलापासून मला खूप टेन्शन आहे, मी आता डिप्रेशन, हा नवीन एक शब्द आलेला आहे डिप्रेशन, मी आता डिप्रेशनमध्ये जाईल बरं, एवढं टेन्शन झालंय मला, असं सहज मुलं बोलून जातात। त्यावेळेस मला खूप हसायला येतं की डिप्रेशन, टेन्शन, खरंच या गोष्टी खूप गमतीशीर आहेत ना। तर काय करायचं, कमीत कमी 5 झाडं लावायची आणि त्याचे उपाय सांगते की काय काय करायचं ते। तर टेन्शन, माझ्या मते तर टेन्शन हे मुळात नसलं पाहिजे। जर तुम्ही सकाळी मेडिटेशन करत असाल, तुमच्या अंगणामध्ये जे काही गार्डनिंग आहे, झाडं लावलेली आहेत, त्याच्यासोबत वेळ घालत असाल तर तुम्हाला कधीही टेन्शन येणार नाही आणि खूप मोठ्यातल्या मोठ्या संकटाला तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने सहजरित्या तोंड देऊ शकता, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल। हे बघा, बरेच खूप छोट्या छोट्या गोष्टींचं, काही काही लोकांना ना एवढी सवय असते टेन्शन घ्यायची की त्यांना टेन्शन जर देवानं दिलं नाही तर असं वाटतं की ते का दिलं नाही म्हणून टेन्शन घेतील, की मला टेन्शन आज का नाहीये। तर ती एक सवय असते, तसंही करू नका। जर तुमच्याकडे जर टेन्शन असेल, तुम्हाला येत असेल, तर माझा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगीचा ठरेल। बघा, अंगणामध्ये सगळ्यात आधी असावी तुळस। तुळस का असावी, तर ती 24 तास ऑक्सिजन देते आणि एवढी पॉझिटिव्हिटी देते दुसऱ्याला। आणि तिच्याजवळ जर तुम्ही दिवसातून 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं जरी बसलात तर ती आपला ऑरा पूर्ण निगेटिव्हिटी आपली घालून टाकते आणि आपल्याला पॉझिटिव्ह बनवते। दुसरी गोष्ट असावी बेलाचं झाड। बेलाचं झाड अगदी तुमच्या अंगणात जागा नसेल तर कुंडीमध्ये लावा, त्याच्यावरती समोर रोज दिवा लावा, त्याच्यानंतर आवळ्याचं एक रोपटं लावा, अत्यंत शुभ झाडं आहेत। त्यानंतर झेड प्लांट आहे, त्यानंतर आहे कुबेर प्लांट, त्यालाच म्हणतात झेड प्लांटला, कुबेर प्लांट झेड प्लांटला। त्याच्यानंतर आहे मनी प्लांट। मनी प्लांट पण आग्नेय कोपऱ्यामध्ये असावा। बऱ्याच जणांना सवय आहे की मनी प्लांट कुठेही लावायचा। हे बघा, काही झाड तर प्रत्येक शुभच असतं, असं मी कधीच म्हणणार नाही की कोणतं झाड अशुभ असतं किंवा काही, पण आपल्या वास्तूला जर नाही का एखादी गोष्ट सुरळीत पार पडली तर ते एकदम सक्सेसच्या जवळ जाते। तसंच ज्या दिशा आहेत, ज्या झाडांना जी दिशा दिलेली आहे त्या दिशेला जर लावलं तर ती अत्यंत शुभ आणि सकारात्मक परिणाम देऊन जाते। तसंच मनी प्लांट हा आग्नेय कोपऱ्यामध्ये असावा। त्याचबरोबर लकी बांबू ट्री आहे, तो तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये ठेवा किंवा प्रवेशद्वाराजवळ जरी ठेवला तरी खूप पॉझिटिव्हिटी येते। त्याच्यानंतर आहे स्नेक प्लांट। स्नेक प्लांट पण ऑक्सिजन देतो, खूप छान वाटतो आणि हिरवळ राहते, पाणी कमी लागतं त्या झाडाला। तुम्ही आठवड्यातून एकदा टाकलं नाही टाकलं तरी ते खूप छान झाड राहतं। आणि ज्या झाडांना कमी पाणी लागतं ती झाडं तर आवर्जून असावी। म्हणजे बघा, जर तुम्ही खूपच व्यापात असाल, तुम्हाला वेळच नाही आहे झाडांना द्यायला, तर तुम्ही बरेचसे असे झाडं लावू शकता ज्यांना 8 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी चालू शकतं, ते चांगले सर्वाईव्ह करू शकतात। त्याच्यानंतर आहे आता एक नर्सरीमध्ये अँथोरियम प्लांट आलेलं आहे बघा, मी आणलं होतं पण माझं टिकलं नाही ते प्लांट, का कुणास ठाऊक, त्याला आपल्या इकडचं वातावरण जमत नाही का, माझ्या घरातलं वातावरण त्याला सूट झालं नाही। पण असं म्हणतात की अँथोरियम प्लांट पण वास्तुशास्त्रानुसार चांगलं आहे। त्यानंतर पीस लिली आहे। पीस लिली पण माझं टिकलं नाही, त्याला ओव्हर वॉटरिंग झाली। मी काय केलं, एकदाच पाणी खूप घातलं, त्याच्यानंतर ते थोडंसं आणि परत 2-3 दिवसातच त्याला परत पाणी देण्यात आलं, ते झाड खराब होऊन गेलं। मग जी झाडं खराब होतात त्यांचं थोडंसं म्हणजे काहीतरी आपल्याकडून चुकल्यावरच होत असावं असं मला वाटतं। आणि गार्डनिंग सारखं सुख दुसरं कशातही नाही। असं म्हणतात की घर में आप मालिक बनके मत रहो, माली बनके रहो। माली बनके म्हणजे माळी बनून राहा। आणि फुलांची झाडं तर खूप छान, जर तुम्हाला फुलांची झाडं लावता आली तर ती पण अतिशय, कारण देवघरात जर तुम्ही देवाला बाहेरून झाडं आणत असाल तर घरामध्ये असलेली झाडं आणि ताजी ताजी फ्रेश झाडं खूप उपयोगाची पडतात। त्यामुळे ते एक झाड लावा। त्याच्यानंतर बराच वेळेस म्हणजे तुम्ही जशी काळजी घेता तुमच्या मुलांची तशीच झाडांची घ्या, कारण बघा हळूहळू तुमच्या घरातही म्हणजे
मुलांना एक सवय लागते, मुलांना तुळशीला पाणी घालायला लावा, त्यामुळे त्यांची चिडचिड कमी होते. मुलं जर खूपच त्रास देत असतील, रडत असतील, तर सकाळी रोज उठून एक छोटीशी लोटी ठेवायची, जा तुळशीला पाणी घाल, नमस्कार कर, या गोष्टी शिकवा, म्हणजे त्यांचा चिडचिडेपणा कमी होतो बघा. या गोष्टी नक्की करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.